कधी कधी लाईफमध्ये असं काही होऊन जातं ज्याने आपली पूर्ण लाईफ चेंज होऊन जाते. हाय, मी तपस्या. वेलकम टू माय मिनी ब्लॉग डे 3. 2 दिवस झालं मी ब्लॉग टाकतेय, डेली रुटीन शेअर करतेय. पण आज काहीतरी मला वेगळं बोलू वाटलं, काहीतरी शेअर करू वाटलं. खूप दिवस झाले मला ही गोष्ट बोलायची होती, चॅनल ओपन करायचा होता. पण मी आज 2 दिवस झाले चॅनल ओपन केलाय, ते पण फक्त माझ्या हस्बंडमुळं. त्यांनी जर चॅनल ओपन करून दिलं नसतं, घाईघाई केली नसती, तर आज मी इथे ब्लॉग पण टाकले नसते आणि कोणाशी बोललेही नसते. मी माझ्या लाईफमध्ये अशा फेजमध्ये, एवढा वीक फेजमध्ये होते, जिथे माझे हस्बंड आले आणि त्यांनी मला त्यातून बाहेर काढलं. मला इतका सपोर्ट दिला, प्रत्येक गोष्टीमध्ये माझा सपोर्ट, माझं सगळं काही माझा हस्बंड बनून आला. त्यांनी माझ्याबरोबर न फक्त लग्न केलं, पण मला एक असा अटॅक दिला किंवा मला एक असं नेचरने त्यांनी मला सांभाळून घेतलं की जेणेकरून मी सगळ्या गोष्टी त्यांना सांगू शकते. एक माझा असं कम्फर्ट झोन बनून गेले किंवा माझी अशी कम्फर्टेबल व्यक्ती बनून गेले, ज्याला मी न काही लपवता खरं सगळं काही सांगू शकते. माझ्या लाईफमध्ये असं कधीच कोणी नव्हतं ज्याला मी न भीता असं काहीतरी शेअर करेल, जे मला वाटतं, मला मनापासून खरंच अशी काही गोष्ट वाटते जी मी फक्त कोणी मला समजून घेईल असं असेल तर तो माझा हस्बंड आहे. त्यांनी माझ्या इतक्या काही गोष्टी समजून घेतल्या की आज मी जे काय, मी आताचा श्वास पण घेते माझ्या हस्बंडमुळेच घेते. मी एवढी एकटी पडली होते, त्या फेजमध्ये येऊन माझ्या हस्बंडने मला बाहेर काढली आणि अशी बाहेर काढली की आता मी त्यांना इरिटेट करते आणि त्रास देत असते. तुमच्या पण लाईफमध्ये जर अशी कोण व्यक्ती असेल ज्याने तुम्हाला तुमच्या टफ टाईममध्ये साथ दिली, तुम्हाला सगळ्या गोष्टीतून बाहेर काढलं, तर प्लीज मला कमेंटमध्ये सांगा. कारण जोपर्यंत आपण एखाद्या व्यक्तीला सांगत नाही की त्याने आपल्यासाठी काय केलंय, तर तोपर्यंत त्या व्यक्तीला पण कळणार नाही की आपण त्याच्यासाठी काय फील करतो. आय नो काही गोष्टी बोलून नसतात दाखवत, पण माझी लव्ह लँग्वेज हीच आहे आणि मला फक्त हेच शेअर करायचं होतं की तुम्ही पण तुमच्या लाईफमध्ये ग्रो करा आणि तुमच्या ज्यांनी कोणी तुम्हाला साथ दिली असेल त्याला पण स्पेशल फील करून द्या. आणि जर तुमच्या पण लाईफमध्ये असं कोण असेल, मला कमेंटमध्ये सांगा. आणि भेटू उद्या नेक्स्ट व्लॉगमध्ये. उद्या डेली रुटीन शेअर करेल आणि खूप साऱ्या गोष्टी शेअर करेल तुमच्याबरोबर, ज्या मी हळूहळू रोज टाकत जाईल. तुम्ही पण लाईक आणि सबस्क्राईब करा, इंस्टाग्रामवरती पण फॉलो करा. भेटू उद्या आणि प्लीज 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 फॉलो मी. बाय, गुड नाईट.